हे बनलेले अनारसे पाहून काय तुमचा विश्वास बसेल की ही थोडी फेल गेलेली रेसिपी होती? अहो खरंच सांगतेय, हे अनारसेचं पीठ आहे ना माझ्याकडून पूर्णपणे बिघडलं होतं, पण तरीही तुम्ही पाहताय ना एकदम जाळीदार मस्त असे अनारसे मी बनवून तयार केलेले आहेत. काय म्हणालात, काय बिघडली होती? अहो काय सांगू, मी एकतर राहते रत्नागिरीमध्ये कोकणात, आणि इथे कधी पाऊस पडतो दुपारचा, कधी विजा चमकतात, आणि तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये गडगडायच्या आधीच लाईट जाते. आणि तसंच झालं, ज्या दिवशी मुख्य स्टेप करायची असते म्हणजे तांदूळ पाण्यातून काढून जेव्हा कपड्यावरती वाळवायचे असतात ते अगदी थोडा वेळ वाळवायचे असतात, कारण आम्ही जिथे राहतो तो आहे कातळ, आणि कातळ दिवसा खूप तापतो. त्यामुळे मी हे तांदूळ सावलीतच घरामध्ये पंखा न लावता वाळवायला घातले आणि मार्केटमध्ये निघून गेले. मार्केटमध्ये निघून गेल्यानंतर पावसाचं वातावरण झालं, विजा चमकायला लागल्या, गडगडायला लागलं, लाईट गेली, आणि माझं जे काम होतं त्यासाठी मला तिथे थांबून राहावं लागलं. घरी आल्यानंतर हे तांदूळ एकदम कडकडीत, म्हणजे भाकरीसाठी गिरणीतून दळण दळून आणावे ना असे कडकडीत सुकले होते, आणि जी मुख्य स्टेप असते ना तीच माझी बिघडली. पण तरीही एका युक्तीने मी हे अनारसे उत्कृष्ट असे बनवून घेतले, कारण बिघडलेला पदार्थ जो उत्कृष्ट बनवते तीच तर खरी गृहिणी. तर अनारसे बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो रेशनचे जुने तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे जुने आणि जाडे तांदूळ घ्यायचे आहेत, मात्र इंद्रायणी तांदूळ पूर्णपणे घ्यायचा नाहीये. तर इथे मी ग्लासाच्या प्रमाणात हे तांदूळ मोजून घेतलेले आहेत, कारण एक ग्लास आहे ना तो 1/2 किलो वजनाचा असतो. याऐवजी तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता मोजण्यासाठी, आणि एक कुकरचा डबा आहे ना तो 1 किलोचा असतो, म्हणजे अर्धा डबा कुकरचा घेऊ शकता. तर यामध्ये मी थोडे ग्लासामध्ये तांदूळ थोडे कमी घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये आहे ना पाव वाटी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, कारण एकदम जर जुना तांदूळ असेल हा रेशनचा तर त्याचं पीठ आहे ना ते एकदम सरसरीत होतं, म्हणजे चिकटपणा त्याच्यामध्ये राहत नाही, म्हणून मी इथे थोडासा इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. रेशनचे तांदूळ मी 2-3 वेळा हलक्या हाताने चोळून धुवून पाणी निथळून घेतलेले आहेत, आणि आता हे बघा मी घेतानाच डब्यामध्ये घेतलेले आहेत जेणेकरून त्याला झाकण लावता येईल. आता यामध्ये मी स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे. अगदी तांदूळावरती 1 इंचभर पाणी राहील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे, आणि झाकण लावून हा डबा आहे ना तो रात्रभर तसाच ठेवून द्यायचा आहे. तर मी सोमवारी हे तांदूळ भिजायला ठेवलेले आहेत, आणि ज्या दिवशी आपण तांदूळ भिजायला ठेवतो त्याच दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी पाणी आपण बदलायचं आहे. तर असं मी सलग 2 ते 3 दिवस केलेलं आहे, म्हणजे सोमवारी, मंगळवारी, बुधवारी मी 3ही दिवस पाणी बदललेलं आहे, आणि बरोबर 4थ्या दिवशी हे तांदूळ आहेत ना त्यातील पाणी या चाळणीवरती निथळून घ्यायचं आहे. बरोबर 4थ्या दिवशी त्याच वेळेला आपल्याला ही स्टेप करायची आहे. तर या चाळणीवरतीच मी थोडं मध्ये खड्डा केलेला आहे, जेणेकरून यातील सगळं पाणी आहे ना ते छान असं निथळून जाईल. आणि तुम्ही या खालच्या भांड्यामध्ये बघू शकता की पाणी किती भरपूर असं निथळून आलेलं आहे या तांदूळमधलं. आता हे एका कॉटनच्या कपड्यावरती घरामध्येच सावलीमध्ये वाळवायला घालायचे आहेत. जर तुमच्याकडे थंडी असेल ना तर तुम्ही पंखा लावून हे तांदूळ वाळवून घेऊ शकता, पण आम्ही जिथे राहतो तिथे कातळ आहे, तिथे खूप हीट असते, खूप गरमी असते, खूप ऊन असतं, त्यामुळे मी इथे पंखा लावलेला नाही आहे. तर पंखा न लावताच हे तांदूळ आहेत ना ते वाळवायला ठेवलेले आहेत, आणि जेमतेम 2 तासच किंवा 1 तासच आपल्याला हे वाळवायचे आहेत. सतत चेक करायचं आहे की हे तांदूळ किती ड्राय झालेले आहेत. तर यातील ओलसरपणा आहे ना आपल्याला पूर्ण घालवायचा नाही आहे. तर हे तांदूळ असे हातात घेऊन पाहिले ना तर ते थोडे हाताला चिकटलेले पाहिजेत, किंवा एखादा दाणा जर आपण दाताखाली घेतला तर त्यामध्ये बाहेरून सुकलेले परंतु आतून ओलसर असा हा प्रत्येक दाणा राहायला पाहिजे. पण इथे माझ्याकडून तसं झालेलं नव्हतं, माझ्याकडून हे ड्रायच झालेले आहेत, कारण मी सुरुवातीलाच काय झालेलं आहे ते सांगितलेलं आहे. तर हे तांदूळ आहेत ना आपल्याला थोडे ओलसर असतानाच मिक्सरमधून वाटून घ्यायचे असतात, पण तसं झालेलं नाही आहे. पण तरीही हे तांदूळ आहेत ना मी मिक्सरमधून आता वाटून घेणार आहे. पण मला वाटलं इथे की हे तांदूळ मिक्सरमधून छान वाटले जातील, पण ते एवढे ड्राय झाले होते, सुकले होते की त्याचं पीठही व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे. आणि मग मला वाटायला लागलं की मी चक्कीतूनच गिरणीतूनच हे दळून आणलं असतं तर बरं झालं असतं. तर खूप त्रास झाला, पण तरीही अनारसे मात्र नंतर तुम्ही पाहिलेलंच आहे की उत्कृष्ट असे बनलेले आहेत. तर हे मिक्सरमधून पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे, आणि एका परातीमध्ये हे चाळून सुद्धा घ्यायचं आहे. आणि चाळल्यानंतर जी भरड येते ना तांदूळाची ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी एकत्र करून वाटून घ्यायची आहे. जर हे तांदूळ थोडे ओलसर असते म्हणजे तीच खरी परफेक्ट अशी स्टेप आहे, पण माझ्याकडे तसं झालेलं नाही आहे. मात्र तुम्ही अशी चूक करू नका. जेव्हा तांदूळ तुम्ही घरामध्ये वाळवायला घालताना तेव्हा कुठेही जाऊ नका, तिथेच राहा आणि ते तांदूळ आहेत ना चेक करत राहा. तर हे थोडं पीठ आहे ना ते ओलसर असतं. आता
अनारसे बनवताना आपण दुसरी चूक करतो ते गूळ घेणं खूप महत्त्वाचं आहे. गूळ एकदम परफेक्ट घ्यायचा आहे. मी एकदम गावातच राहते, त्याच्यामुळे मला काही पाहिजे अशी वस्तू मिळत नाही. तर आमच्या इथे आहे ना हा असा श्री कंपनीचा गूळ मिळतो. तर कधीकधी या कंपनीमध्ये सुद्धा खूप फरक असतो. म्हणजे कधीकधी एकदम खरखरीत असा कोरडा गूळ असतो आणि कधीकधी एकदम मऊ असा गूळ असतो. तर या दोन्ही गुळाच्या ढेपा एका कंपनीच्या आहेत, परंतु त्याही ढेपेमध्ये सुद्धा खूप असा फरक आहे. तर हा बघा, हा थोडासा ड्राय आहे, कधीकधी तर खूपच खरखरीत असा गूळ येतो. आणि इकडची जी गुळाची ढेप आहे ना ती तुम्हाला दाखवते हाताने. तर हा गूळ आहे ना असा घेतला ना हातावरती की हाताने असा कुस्करता आला पाहिजे आणि त्याचा ओलसरपणा, आपल्या हाताला चिकटपणा, असं आपल्या हाताला ओलसर दिसला पाहिजे आपला हात, आपली बोटं. आणि हे बघा, असं मी एका दुसऱ्या हातावर घेतला ना की बघा, बघितलं ना तुम्ही, जसा आकार देऊ तशी ही गोळी बनते किंवा पेढ्यासारखी बनते आणि हाताला सुद्धा हा चिकटपणा लागतोय, ओलसर हात दिसतोय. तर हा गूळ आहे ना अनारशांसाठी परफेक्ट गूळ आहे. पण जर तुमच्याकडे मिळाला ना तर चांगला केशरी कलरचा पिवळा असा चिकट गूळ असा तुम्ही घेऊ शकता. तर शक्यतो तुम्ही गूळ घेताना मात्र ही काळजी घ्या. आता इथे गूळ मी किसून घेतलेलं नाही आहे, का ते पुढे सांगतेच. इथे गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि अर्धा किलोसाठी शक्यतो अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे. थोडा 100 ग्रॅम तुम्ही कमी केलात तरी चालू शकतो, पण तरीही अर्धा किलोसाठी अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे. आता एक जाड बुडाची मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. कढई फक्त तापेपर्यंत गॅस ची फ्लेम मध्यम होती आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे लो केलेला आहे. आणि हा गूळ आहे ना मी या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे, म्हणजेच पाक करायचा नाही आहे, ही गोष्ट आधी लक्षात घ्या. फक्त हा आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर सतत ढवळत राहायचं आहे आणि गुठळ्या असतील ना तर अशा चमच्याने मोडत हा गूळ आहे ना तो फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे, पाक करायचा नाही आहे, अजिबात याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. आता मी एका परातीमध्ये हे पीठ तांदूळाचं काढून घेतलं, जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं होतं, आणि त्यामध्ये हे वितळून घेतलेलं जे गूळ आहे ना ते यामध्ये घालून घेतलं. या स्टेपमुळे आहे ना गूळ किसण्याची जी पद्धत आहे ना तो त्रास वाचतो. आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल, तुम्हाला जर भीती वाटत असेल आपल्याकडून चुकून पाक होईल याची, तर तुम्ही गूळ शक्यतो किसूनच घ्यायचा आहे. आता हा जो गूळ आहे तुम्ही या तांदूळामध्ये व्यवस्थित ओतून घेतला सगळीकडून आणि लगेच आता मात्र इथे आपल्याला थांबायचं नाही आहे, इकडे तिकडे कुठेही जायचं नाही आहे. आणि हा जो गूळ आहे ना आता या तांदूळाच्या पिठाला व्यवस्थित सगळीकडे लागेल, एकजीव होईल, चांगला या पिठाचा गोळा होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे गूळ आहे ना थोडा गरम असतानाच, म्हणजे आपण कढईमधून ओतल्याच हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये. आता तुम्ही बघाल या पिठाचा छान असा गोळा म्हणजे लाडू बांधले जात आहेत. तर इथे मात्र आहे ना मी हा जो पदार्थ आहे ना तो खरं तर सिक्रेट पदार्थ आहे. हे डालडा घेऊ शकता किंवा साजूक तूप घेऊ शकता, मात्र साजूक तूप जर घेतलं ना तर एकदम गोठलेलं घ्यायचं आहे. तर 1 चमचा मी हा डालडाच वापरलेला आहे आणि हा डालडा अशा पद्धतीने आपल्याला चोळून या पिठाला लावायचा आहे व्यवस्थित. आणि व्यवस्थित लावून झाल्यानंतर या पिठाचे छान असे गोळे करून या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर ही जी अनारशाची जी पद्धत आहे, जी रेसिपी आहे ती माझ्या खरं तर आजीची आहे. माझी आजी पुण्याला राहायची आणि ती खूप सुंदर असे अनारसे बनवायची आणि आता मात्र ती स्वर्गवासी झालेली आहे, परंतु तिनेही दिलेली रेसिपी आहे ना ती माझ्याकडे कायम राहिलेली आहे. आता हे गोळे मी पॅकबंद डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि हे गोळे तुम्ही अगदी 4-5 दिवस 7 दिवससुद्धा ठेवू शकता. जेवढे जास्त दिवस तुम्ही हे असे गोळे ठेवाल ना तेवढे तुमचे अनारसे जास्त चांगले बनतात. तर आता बरोबर 4 दिवसांनी मी हे गोळे काढून घेतलेले आहेत. आताही तुम्ही बघाल याच्यामध्ये टणकपणा नाही आहे, अगदी ठिसूळ असे हे गोळे झालेले आहेत. आता मी हे गोळे पुन्हा एकदा फोडून घेते. व्यवस्थित असे हे गोळे सगळेच फोडून घ्यायचे आहेत. आता हे फोडून घेतलेले गोळे आहेत ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी आता काढून घेते. आणि यामध्ये मी आता पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून घेते. तूप घातल्यामुळे आहे ना आपण जे अनारसे जेव्हा तळणार आहोत ना तेव्हा अनारशाला छान अशी जाळी बनते. म्हणजे खरं तर हा अनारशाचा नैवेद्य जो आहे ना तो जी नागाची वगैरे पूजा केली जाते ना त्यांना हा नैवेद्य दाखवला जातो, कारण त्याला छान अशी या अनारशाला आतून जाळी पडते. आता हे तूप मिक्स करून झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. हे बघा आता छान असं गोळा झालेला आहे. जर इथे तुम्हाला थोडं ड्राय वाटलं ना वाटताना तर तुम्ही अगदी थेंबभर दूध घालू शकता किंवा
दूधच घालू शकता, केळं तर मी इथे वापरलेलंच नाही आणि दूधही वापरलेलं नाही आहे. पण जर तुमच्याकडे असं वाटताना जर खूप ड्राय वाटत असेल, व्यवस्थित मिळून येत नसेल, तर अगदी थेंब दूध घालून तुम्ही हे वाटून घेऊ शकता. तर छान असे हे गोळे पुन्हा झालेले आहेत आणि मी पुन्हा यापुढे 4 दिवस हे गोळे असेच ठेवून देणार आहे. आता इथे मात्र माझ्यासोबत पुन्हा एकदा जे पहिला घडलं होतं तेच झालेलं आहे, मात्र तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, मी व्हिडिओ केला नाही आहे. तर ते पीठ अगदी ठिसूळ झालं. मग मी काय केलं, गॅसवरती पाणी उकळून घेतलं आणि जो मोठा टोप असतो ना त्यामध्ये हे पाणी ओतून घेतलं आणि त्या मोठ्या टोपामध्ये असा एक मोठा तांब्या मी उपली ठेवून घेतला आणि जो डबा आहे ना ज्यामध्ये आपण गोळे करून ठेवलेले होते तो डबा मी यामध्ये ठेवून घेतला. तर असं केल्याने आहे ना हे जे गोळे ड्राय झालेले आहेत, ज्याचे आता आपल्याला अनारसे बनवायचे आहेत, परंतु ते सुकं असं पीठ झालेलं आहे आणि आता अनारसे वळले जाणार नाही आहेत, अनारसे व्यवस्थित बनणार नाही आहेत, तेव्हा आपल्याला हे असं करायचं आहे. या गरम पाण्याच्या वाफेमुळे यातील गूळ आहे ना ते छान वितळतो आणि हे जे पिठाचे गोळे आहेत ना ते एकदम मऊ पडतात. ही टीप नक्की वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ते. आता एका गॅसवरती मी लो फ्लेमवरती हे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी असं मोठा वाडगं घेतलेला आहे आणि त्यावरती तांदूळ गाळण्याची, चाळण्याची, निथळायची चाळण ठेवलेली आहे. आणि आता मी हे पीठ आहे ना ते काढून घेते. जेव्हा आपण अनारसे बनवू ना तेव्हाच आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ जे पुन्हा आपण तसंच त्या टोपामध्ये ठेवून वरती झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून बाकीचं जे पीठ आहे ना ते ड्राय होणार नाही. तर तुम्ही आता बघू शकता हे पीठ एकदम मस्त असं तेवतं ना तसं झालेलं आहे, एकदम मऊसूत असे गोळे झालेले आहेत. हे बघा एकदम चपातीच्या कणकेप्रमाणे. आणि म्हणून तुम्ही ही जी टिप्स आहे ना मी सांगितलेली ती नक्की फॉलो करा. आता याचा गोळा आहे ना थोडा, हे बघा अशा पद्धतीने थोडा याच्या कडा फुटत आहेत, पण घाबरायचं काहीच कारण नाही. हे पीठ थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामुळे आपण याला जसा आकार देऊ ना तसे छान अनारसे बनतात. आता थोडंसं हे पीठ चांगलं मिळून येण्यासाठी मी असं मळून घेते आणि हे बघा आता याच्या ज्या कडा फुटत आहेत ना त्या थोड्या कमी झालेल्या आहेत. जर तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल ना तर हे बघा असं दुधाचा हात लावून एका प्लेटमध्ये अशी फक्त बोटं बुडवायची आहेत दुधाची आणि मग ती कणिक चांगली मळून घ्यायची आहे. मी इथे दूध वापरलेलं नाही आहे, कारण ते हाताने रगडून थोडंसं मळून घेतलं तरीही पीठ छान मऊ होतं आहे, कारण ते थोडंसं गरम असल्यामुळे तुम्हाला सांगितलं ना गूळ वितळतो आणि पिठाची कणिक आहे ना ती मऊसूत होते. आता पेढ्या एवढी गोळी मी घेतलेली आहे आणि छान हातावरती गोलाकार करून घेतली आणि बोटांनी जसं मोदकाला आपण पारी बनवतो तसा हा अनारशाचा आकार देऊन घेते. तर तुम्हाला सोपी पद्धत जी वाटत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे बघा अगदी याच्या कडा अजिबात फुटत नाही आहेत, एकसारख्या छान कडा झालेल्या आहेत. वाटल्यास तुम्ही हलकीशी अशी लाटणीसुद्धा फिरवून घेऊ शकता. तर यावरती मी थोडी खसखस घालून घेतली आणि पुन्हा एकदा लाटणी फिरून घेतली, जेणेकरून खसखस आहे ना ती तेलामध्ये पडत नाही आणि तेल खराब होत नाही बाकीचे अनारसे तळेपर्यंत. आता हा एक अनारसा मी घेतलेला आहे करून. तर दुसरी पद्धत दाखवते, ती म्हणजे गोळी अशी घेतली, हातावरती छान रगडून छान पेढा करून घेतला छोटासा. आधी तरी बोटांनीच ही गोळी आहे ना ती थोडी सपाट करून घ्यायची आहे, किंवा पोळीपाटावरती ठेवून आपला हाताचा तळहात ठेवून दाबली तरी पण ही थोडीशी सपाट होते, किंवा बोटांनी सुद्धा सपाट करून घेऊ शकता. आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती मी ही गोळी ठेवलेली आहे, जेणेकरून पोळीपाटाला ही गोळी लाटताना चिकटणार नाही म्हणून. आणि अशी साधी सिंपल पद्धतीने लाटणीने लाटून घेतलेली आहे, ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो अगदी तशीच पुरीच वाटते. असं हे पीठसुद्धा छान बनलेलं आहे आणि तुम्ही बघितलं ना इथे कुठेही क्रॅक्स गेलेले नाही आहेत कडेने. यावरती पुन्हा खसखस घातली आणि थोडी हलकीशी लाटणी फिरवून घेतली. आता हे दोन्ही अनारसे मी बनवून घेतलेले आहेत आणि अनारसा तळताना तुम्हाला तर माहितीच आहे आतापर्यंत की खसखसचा भाग आहे तो वरती ठेवायचा आहे. आता तेल आहे ना अगदी कमीसुद्धा तापलेलं नको आणि एकदम जास्तसुद्धा नको. जर जास्त कडकडीत धूर येईपर्यंत जर तेल तापलं असेल तर अनारसा टाकल्या जळून येईल, आणि एकदम थंड असेल तेल कमी गॅसवरती ठेवलेलं तर ते अनारसा विरघळूसुद्धा शकतो. म्हणून आधी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे.
आता अनारशाला सगळ्यात आधी तेलामध्ये सोडल्यानंतर हात लावायचा नाही आहे. 1 मिनिटभर तरी अनारसा तसाच ठेवून द्यायचा आहे आणि तो स्वतःहूनच वरती यायला हवा आहे. आणि त्याने तळ सोडून वरती यायला सुरुवात केली ना की झाऱ्याने असं तेल सोडायचं आहे, जेणेकरून अनारशाला छान अशी जाळी पण पडते आणि वरची बाजू छान शेकलीसुद्धा जाते. तर अनारसा एकाच बाजूने शेकवायचा असतो, पुरीसारखा आलटून पालटून शेकवायचा नसतो. तर मी इथे सांगायचं राहून गेलेलं आहे, तळण्यासाठी इथे मी कढई घेतलेली नाही आहे, तर मी इथे हा भाकरीचा तवा घेतलेला आहे. तो थोडासा पसरट असा तवाच घ्यायचा आहे किंवा कोणतीही कढई घ्यायची आहे, पण अशी एकदम खोलगट कढई घ्यायची नाही आहे, त्यामुळे अनारसे तळताना ना थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही बघितलं आता ना, असं थोडंसं खोलगट असेल ना त्याला तेलही कमी लागतं, किंवा तेल तूप दोन्ही मिक्स करून सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता आणि व्यवस्थित असं तळतासुद्धा येतं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता दुसरा अनारसा मी सोडलेला आहे आणि या झाऱ्यानेच मी पुन्हा या अनारशावरती हे तेल सोडून घेते. तर तुम्ही थोडे जाड किंवा एकदम पुरीसारखे पातळसुद्धा अनारसे लाटू शकता. पातळ लाटलेले अनारसे छान कुरुम कुरुम खायला ज्यांना आवडतात ते तसे होतात. आणि ज्यांना जाडी हवी असेल तर त्यांना थोडेसे जाड ठेवू शकता, म्हणजे जाड पुरी इतकेच जास्त जाड नाही. आता या अनारशांचा रंगसुद्धा बघताय ना, साधारण बदामी कलरवरती हे अनारसे मी तळून घेतलेले आहेत. तर दुसरी पद्धत म्हणजे मी एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली आहे, त्यावरती खसखस टाकून घेते आणि ही पेढ्या एवढी गोळी पुन्हा त्याच्यावरती हाताने गोल करून छान ठेवून घेते. तर आता बघितलं ना, हे पीठ किती चांगलं झालेलं आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं ना, तसं हे पीठ अजिबातच झालेलं नाही आहे. तर जर तुमच्या बाबतीतसुद्धा असा प्रॉब्लेम झाला असेल ना, तर ही स्टेप नक्की करा तुम्ही. आणि जोपर्यंत बाकीचे आपण अनारसे बनवतोय ना, तोपर्यंत पीठ त्या गरम पाण्याच्या टोपामध्येच ठेवून द्या. झाकण लावा मात्र, नाहीतर आतमध्ये पाणी जाईल. झाकण लावलेल्या डब्यामध्येच पीठ ठेवून द्या. तर आता हे बघा छान असे, हे बघा मी सुद्धा तसंच केलेलं आहे, मात्र इथे तुम्हाला दाखवण्यासाठी झाकण काढलेलं आहे. ते बाकीचे अनारसे बनवेपर्यंत मी पीठ त्या पाण्यामध्येच टोपामध्ये ठेवून दिलेलं आहे. नाहीतर तुम्ही पीठ टोपामध्ये ठेवाल आणि झाकण लावणार नाही आणि मग पीठ बिघडलं, अनारसे बिघडले म्हणून मला कमेंट्समध्ये सांगाल. तर हे सगळे संपूर्ण अनारसे बनवून झालेले आहेत. एवढे मस्त असे अनारसे हे बनलेले होते ना, खूप सगळ्या अनारशांना छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. अगदी रेडीमेड मार्केटमध्ये जसे अनारसे मिळतात ना, तसेच अनारसे बनलेले आहेत. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि तुम्हाला जर अनारसे जास्त खायला आवडत असतील तर माझा हा व्हिडिओ तुमची ताई, काकू, मावशी, आजी, आई सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा. आणि हे बघा किती मस्त असे हे अनारशांना जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे. हे अनारसे असे आहेत ना, ते मला खूप आवडतात आणि शेकलेले सुद्धा छान आहेत. आणि या अनारशांमध्ये जास्तीचं तेलसुद्धा नाही आहे, कारण तुम्ही पाहिलं ना, मी तळताना अनारसे चाळणीमध्ये क्रॉस ठेवलेले होते, ज्यामुळे त्यातील तेल आहे ना ते सगळं निघून निथळून गेलेलं आहे. कारण अनारशाला आतून जाळी पडते ना, त्यामुळे अनारशामध्ये गरम असताना तेल खूप असतं आणि अनारसा जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तो नरम असतो आणि तो थंड झाल्यानंतर त्याचा आकार धरतो. त्यामुळे अनारसे ठेवताना आहे ना वाकडे तिकडे सुद्धा ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याचा आकारसुद्धा बिघडतो. आता याचा आवाज ऐकलात ना, किती मस्त कुरकुरीत असा आवाज आलेला आहे आणि मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे आतून. हे बघा किती मस्त जाळी आलेली आहे या अनारशाला. आता दुसरासुद्धा तोडून दाखवते मी. हे बघा अगदी सगळ्या अनारशांना आतून पूर्ण अशी छान जाळी आलेली आहे. आता हा अनारसा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. तर हे संपूर्ण अनारसे छान असे बनवून झालेले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी फायदेशीर झाला असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन फराळाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.